आतापर्यंत कोणी मराठ्यांनी त्याला विचारलं नव्हतं मी पाडून टाकतो मी गाडून टाकतो ह्याच भाषा त्यांनी केल्या. त्यामुळे आता त्याच्या रोज प्रश्नाचं रोज उत्तर आम्ही देऊ आणि रोज त्याला प्रश्न विचारू. माझं एकच प्रश्न पुन्हा मनोज जरांगे पाटला नाही, देवेंद्र फडणवीसचं चुकलं कुठे ते येऊन चर्चा करावी. आरक्षण दिलं हे चुकलं का? मराठ्यांचं भलं करायचा प्रयत्न केला हे चुकलं का? आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला हे चुकलं का? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आरक्षण दिलं नाही, नेरेटिव्ह सेट केला, हे त्यांचं चुकलं का? मग पवार साहेबांना प्रश्न विचारू शकतो का? उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारू शकतो का? काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचारू शकतो का? कशासाठी देवेंद्र फडणवीसच्या मागे लागले? तू काही टीका घेतलाय का? कोण निवडून यायचं आणि कोणाला पाडायचं त्याचं एवढी हिंमत आहे तर राजकारणात ये, लढव निवडणूक, कर उभे 288. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मी ह्याला पाडणार त्याला पाडणार, तू काही ठेका घेतलायस का रे? माझं म्हणणं एकच आहे, जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन सोडून इतर गोष्टीत लक्ष देऊ नये. भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस या विषयामध्ये त्यांचा जो कल आहे तो सुपारी घेऊन सुपारी फोडण्याचा कल दिसतोय. आता कुठेतरी लोकांचं लक्ष वितरित करायचं. मी फक्त फडणवीसांवर बोलत नाही तर आता उद्धव ठाकरेंवर पण बोलतो. हे लक्ष वितरित करण्याचं लक्ष आहे. अरे पैसे खायला तुला आम्ही सांगितले का? ज्यांनी तक्रार केली ती 2013चं प्रकरण आहे. त्याची तक्रार किती साली झाली ते पहा. पैसे तू कधी खाल्लेस ते पहा. लोकांचे खाल्लेले पैसे परत दे, लोक तक्रार मागे घेतील. अटक वॉरंट होतो हा न्यायालयाचा होतो, आता त्याला न्यायालयही मान्य नाही का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.